जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। श्रीराम राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। जय जय रघुवीर समर्थ। प्रभू श्री रामचंद्रांना वंदन करते। सद्गुरु समर्थ रामदासांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते। तसेच या समूहावरती असलेल्या आदरणीय संध्याताई कोल्हटकर आणि आदरणीय दातार सर, तसेच पिताश्री प्रतिष्ठान यांच्या आणि सकल संत विचार मंच यातील सर्व मान्यवरांना वंदन करते। सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ आत्मारामास प्रणाम करून आपण ह्या रामविजय ह्या ग्रंथाचा परिचय करण्याचा मी करून देण्याचा प्रयत्न करते। सर्वप्रथम अतिशय सुयोग्य काळ असा आलेला आहे। सध्या आपण बघतो आहोत की रामनामाचं वारं सगळीकडे सुरू आहे आणि पुण्यामध्ये तर 2 धागे श्रीरामाचे हे सर्वजण आपण ऐकत आहोत आणि 2-2 धागे विणण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नही करत आहोत। राम लल्लाचं आता स्थापन होणार आहे 22 जानेवारीला। तत्पूर्वी या ग्रंथाचं आपण अवलोकन करणार आहोत। या श्रीधर कवी रचित श्री रामविजय या ग्रंथामध्ये जे लेखक आहेत, जे त्यांचं नावच मुळात श्रीधर कवी असं सांगितलं आहे, त्यांनी इतके ग्रंथ लिहिलेले आहेत की त्यांच्या प्रत्येक ग्रंथाच्या ओव्या आपण जर बघितले तर ग्रंथ मुळात हरिविजय, रामविजय, वेदांत सूर्य, पांडव प्रताप, जैमिनी अश्वमेध, शिवलीलामृत अशा जवळजवळ 10 ते 15 हजारच्या वरती त्यांनी ओव्या लिहिलेल्या आहेत। आणि ह्या श्रीधर जे महाराज आहेत, चुकून श्रीधर स्वामी येतं कारण समर्थ संप्रदायाला श्रीधर हे नाव अतिशय जवळचं आहे, त्यामुळे हे त्याच तोडीचे असल्यामुळं कवी श्रीधर हे यांचा आपण जर पूर्व नाव बघितलं तर नाझरे असं आहे। मागच्या गुरुवारी आदरणीय नीलाताई यांनी सुद्धा हरिविजय या ग्रंथाचा परिचय करून दिलेला आहे। त्याआधी पांडव प्रताप, तेव्हाही श्रीधर कवींची आपण सगळा परिचय बघितलेला आहे। तरीही थोडक्यात त्यांचं एक चरित्र आपण पाहूया आणि या रामविजय ग्रंथामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे याचा विचार करूया। परमेश्वराचे जसे अवतार होतात तसेच भक्तांचेही ईश्वरी अवतार होत असतात आणि काही भक्त हे ईश्वराच्या समयीच आपला अवतार घेतात, जसे हनुमंत, जांबुवंत, विभीषण, शबरी, गुह, सुदामा, अर्जुन, मधुमंगल, पेंद्या, कुब्जा, विदुर, उद्धव हे सगळे भक्त प्रत्यक्ष अवतार कार्याच्या वेळेलाच उपस्थित होते। तर काही अवतारांच्या पूर्व तयारीसाठी येतात, जसे नारद, भीष्म, दशरथ, कौसल्या, यशोदा, देवकी, नंद, वसुदेव, परशुराम, वाल्मिकी हे सगळे अवतार कार्याच्या पूर्वीही आलेले। त्यानंतर काही मुमुक्षूंना भावपूर्ण चरित्र गायनासाठी, गोडी लावण्यासाठी म्हणून प्रत्येक शतकामध्ये, दशकामध्ये नवे प्रत्येक पिढीमध्ये सुद्धा एक संत जन्माला येतात। भारतात तर असं एकही खेड नसेल, गाव नसेल, वस्ती नसेल की जेथे एखादे संत महात्मे अवताराला आले नसतील। अशा सत्पुरुषांचं वास्तव्य भारतामध्ये आहे आणि म्हणूनच भारताला देवभूमी म्हटलेलं आहे आणि इथे जन्माला येणं हे खरोखरीच भाग्याचं लक्षण सांगितलं आहे।
ईश्वरी अवतारांच्या मध्ये दीर्घ काळ जातो. एक अवतार म्हणजे राम अवतार हा सत्ययुगामध्ये, तर कृष्ण अवतार हा द्वापार युगामध्ये, असा युगायुगांचा फरक असतो. पण काही भक्त मात्र भगवंताचा महिमा गाण्यासाठी जसे हनुमंतासारखे, विभीषणासारखे भूतलावरच राहिले आहेत, तर काही समर्थ ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज यांनी पुन्हा पुन्हा येथे अवतार घेतलेले आहेत. तसंच कार्य ह्या श्रीधर स्वामींनीही केलेलं आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या न्यायाने श्रीधर स्वामींची परंपरा दिसून येते. श्रीधर स्वामींचे कवी म्हणजे श्रीधर कवींचे वडील हे ब्रह्मानंद आणि माता सावित्रीबाई प्रपंचात राहून पारमार्थिक अधिकाराला प्राप्त झालेले हे दाम्पत्य. ब्रह्मानंद महाराज हे त्यांचे वडीलही होते आणि त्यांचे आध्यात्मिक गुरुही होते. त्यांनी त्यांना वेद, उपनिषद, षटदर्शन, रामायण, महाभारत, गीता, भागवत, महापुराण असं सगळं काही शिकवलं. श्रीधरांचे वडील ब्रह्मानंद आणि आजोबा दत्तानंद यांच्या काही काव्यरचना सुद्धा उपलब्ध आहेत. 1624 ते 1644 या 16 वर्षामध्ये कवी श्रीधर यांनी अक्षरशः वटवृक्ष केलेला आहे काव्यांचा. म्हणजे आपण मगाशी बघितलं की हरिविजयमध्ये 8000 ओव्या आहेत, रामविजयमध्ये 9147 ओव्या, वेदांत सूर्यामध्ये 2400, पांडव प्रतापमध्ये 13937, जैमिनी अश्वमेध मध्ये 9800, शिवलीलामृत मध्ये 2450 अशा अनेक ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत अनेक ग्रंथामधून. त्यांचं वैयक्तिक जे जीवन आहे ते 1580 मध्ये मान नदीकाठी नाझरेकर देशपांडे या कुळात त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांचं पाळण्यातलं नाव खंडोबा तर लौकिकातलं श्रीधर. आणि पंढरपूर पासून साधारण 50 किलोमीटर वरती हे गाव आहे. म्हणजे वारी त्यांच्या घरी अगदी पहिल्यापासूनच होती, पिढीजात होती. वयाच्या 20 वर्षापर्यंत त्यांनी उत्तम अध्ययन केलं आणि त्यांची गणना विद्वानात गणली जाऊ लागली. श्रीकृष्ण भक्ती, पांडुरंग भक्ती ही होतीच. आणि श्रीधर स्वामींनी या 1651 ते 1651 मध्ये ह्या कवी श्रीधरांनी समाधी घेतलेली आहे. पंढरपूर येथील कुंभार घाटावरती त्यांची समाधी आजही आपल्याला पाहायला मिळते. आता ग्रंथाविषयी, रामविजय हा जो ग्रंथ आहे तो मी फक्त दाखवते. साधारण हा असा ग्रंथ आहे, छोटा ग्रंथ आहे, पण अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं त्याच्यामध्ये ओव्याबद्ध चरित्र रामाचं सांगितलेलं आहे. अनेक रामायण आहेत, तरीही सर्व सात्विक लोकांना अजूनही रामकृष्ण या नावाची मोहिनी ही पडतेच. राम आणि कृष्ण हे आपले सनातन तत्व सांगणारे सनातन चरित्र नायक आहेत की आपण कितीही म्हटलं तरी सुद्धा त्यांच्याबद्दल आपल्याला आकर्षण कधीच कमी होत नाही. आणि ही सनातन तत्व का आहेत तर सत्य, प्रेम आणि करुणा यांची ओतीव मूर्ती, घनरूप दर्शन म्हणजे हे राम आणि कृष्ण हे अवतार पुरुष आहेत. राम म्हणजे मला असं वाटतं की राम हे सत्य, कृष्ण हे प्रेम स्वरूप आणि करुणा म्हणजे त्या दोघांचं चरित्र. असे हे सत्य, प्रेम, करुणा अशा ह्या ओतीव मूर्ती आहेत. जेव्हा जेव्हा आपण या कथानायकांना शरण जातो तेव्हा तेव्हा ह्या सत्य प्रेमाचं अमृत ते आपल्यामध्ये सिंचन करत असतात आणि त्यांचं चरित्र गायन हे हिमालयासारखे उत्तुंग होत जाते. अगदी अलीकडच्या काळातही गदिमांचे गीत रामायण किंवा रामानंद सागरांनी टीव्हीवरती दाखवलेली महामालिका आपल्या
जीवन खरोखरीच रसपूर्ण करते. आपल्याला त्याबद्दल अतिशय ओढ वाटते. या श्रीधरांनी लिहिलेलं हे असेच सुंदर एक ग्रंथ म्हणजेच श्री राम विजय ग्रंथ. हा ओवीबद्ध असूनही अलंकार, उपमा, प्रासादिक वाणी यांनी नटलेली भाषा आहे आणि त्यामुळे सहज समजण्यासारखी आहे. आपण अगदी मुळातून सहजपणे वाचू शकतो. यात एकूण 40 अध्याय आहेत आणि हिंदीमध्ये रामचरित मानसचं जे महत्व आहे तेच स्थान मराठीमध्ये या रामविजय ग्रंथाला आहे. यामध्ये काही भागामध्ये खूप वैविध्य आढळतं. म्हणजे मूळ वाल्मिकी रामायणापेक्षा यामध्ये काही बदल आहेत. आपण अध्यायाप्रमाणे जेव्हा बघू तेव्हा ते बदल आपण बघणारच आहोत. म्हणजे यांचा प्रभाव इतका आहे की मूळ वाल्मिकी रामायणामध्ये खरं तर लक्ष्मण रेषा नाहीये, पण या श्रीधरांनी या रामविजय ग्रंथामध्ये लक्ष्मण रेषेचा उल्लेख केलेला आहे आणि आपण सगळेजण ही लक्ष्मण रेषा अगदी सहजपणे म्हणजे आपल्या प्रचारात पण आहे आणि लक्ष्मण रेषा ओलांडू नको हे आपण सहज मान्य केलेलं रामचरित्रातलं एक घटना आहे असं आपण मानतो. पण मूळ वाल्मिकी रामायणात मात्र ही नाहीये. असो, हा ग्रंथ वाल्मिकींचाच एक वाल्मिकी नाटकम या ग्रंथाच्या आधाराने लिहिलेला आहे. प्रत्येक अध्यायाचा शेवट करताना त्यांनी या वाल्मिकी नाटकम या ग्रंथाचा आधार घेतलेला आहे असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. यामध्ये या 40 अध्यायांचा जर आपण समग्र विचार करायचा ठरवला तर यामध्ये लक्षणा, उपहास, अनुप्रास, विसंगती असे विसंगती प्रधान हास्यरस, उत्प्रेक्षा असे सगळे अलंकार आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात. 40 अध्यायांपैकी पहिला जो अध्याय आहे त्यात सर्व देवतांना, गुरूंना, गणेशाला, सरस्वतीला, माता शारदा या सर्वांना वाल्मिकींना वंदन केलेलं आहे. यामध्ये एक वैशिष्ट्य मला आढळलं ते म्हणजे जवळजवळ 19 रामायणांचं त्यांनी वाचन केलेलं आहे, अध्ययन केलेलं आहे आणि नंतर आपली रामकथा सांगितलेली आहे. अगदी काही रामायण आपल्याला माहीत आहेत, पण काही उत्सुकतेपोटी जर आपल्याला कधी ही रामायण सुद्धा मिळाली तर याचाही अभ्यासकांनी अभ्यास करावा यासाठी मी फक्त नावांचे उल्लेख करते. पहिलं आहे वासिष्ठ रामायण, शुक रामायण, अंजनी हृदयारविंद भ्रमर नाटक रामायण जे हनुमंताने लिहिलेलं आहे. शक्र विरजन बंधू म्हणजे इंद्रजिताचा पिता रावण, त्या रावणाचा भाऊ विभीषण आणि ते विभीषण रामायण सुद्धा आहे. ब्रह्मदेवाने नारदास सांगितलेले ब्रह्म रामायण, शिवेने उमेश म्हणजे पार्वतीस सांगितलेले शिवरामायण, अगस्ती रामायण, शेषाला सांगतात ते शेष रामायण, व्यासांनी सांगितलेले अध्यात्म रामायण, आगम रामायण, कूर्म रामायण, स्कंद रामायण, पौलस्ती रामायण, कालिकाखंडी रामायण, अरुण रामायण, पद्म रामायण, भरत रामायण, बक्क ऋषीराम आश्चर्य रामायण अशा 19 रामायणांचा खरोखरीच हे आश्चर्यच आहे की इतकी वेगवेगळी रामायणं आहेत हे आपल्याला माहीतच नव्हतं. म्हणजे मुरारी बापूंच्या कथेत मी ऐकलं होतं की 108 प्रकारची रामायणं आहेत, तर ती खरोखरीच असतील तेव्हा असं वाटलं नव्हतं. पण मूळ वाल्मिकी रामायणाचाच आपण आधार घेतो. त्या ऋषींनी त्या पद्धतीनं ते रामायण सांगितलेलं आहे. अशा 19 रामायणांचा उल्लेख करून आद्य शंकराचार्य यांना त्यांनी प्रणाम करून आद्य कवी मुकुंदराज, ज्ञानोबा, तुकोबा, समर्थ, एकनाथ आदी सर्व संतांना त्यांनी मनोभावे वंदन केलेलं आहे आणि मग सर्वांच्या आशीर्वादाने हे कार्य करत आहे. असा सगळा पहिला अध्याय हा नमनाचा अध्याय आहे. तर दुसऱ्या अध्यायामध्ये रावणाचा जन्म, कुबेराचं त्याच्या वरती म्हणजे लंकेवरती कुबेराची जी लंका होती त्याच्यावरती त्याचा आधिपत्य, तसेच त्याचा आततायी स्वभाव आणि ब्रह्मदेवाकडून
एक शापाची, म्हणजे त्याला जो शाप मिळालेला आहे त्याची कथा आहे की ब्रह्मदेवाला रावण विचारतो की माझे मरण कोणाकडून असेल. इथं ह्या रामायणातला आपण जो वेगळा वेगळा भाग आहे तेवढा मी फक्त थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मुळातूनच हे रामायण वाचणं खूपच उत्सुकता म्हणजे छान आहे. आणि या संध्याताईंच्या मुळे, या सकल पिताश्री प्रतिष्ठानच्या मुळे हा ग्रंथही माझ्याकडनं वाचला गेला, याबद्दल मी खरोखरीच त्यांची आभारी आहे. तर रावण विचारतो की माझं मरण कुठे आहे. तेव्हा ते सांगतात की दशरथ आणि कौसल्य यांचा जो पुत्र होईल त्याच्या हातून तुझं मृत्यू आहे. मग त्याला असं वाटतं की आता दशरथ आणि कौसल्याचा विवाह होतोय तर मी त्यांचा विवाहातच विघ्न आणेन. आणि त्याप्रमाणे तो शोध घेतो. आता दशरथ आणि कौशल्या यांनाही म्हणजे यांचं विवाह कुठे, आपण जे आजकाल म्हणतो की डेस्टिनेशन वेडिंग, तसं त्यांचा हा विवाह हा जहाजावरती लावण्यात आलेला आहे. आणि तो जहाजावरती सगळं वराडी मंडळी आहेत. तेव्हा रात्री हा रावण अत्यंत असा भयंकर पक्षाचं रूप घेऊन जातो आणि ते संपूर्ण जहाज त्याच्या चोचीने, पंखांनी आणि पायांनी फोडून उद्ध्वस्त करून टाकतो. त्याबरोबर सगळी त्या जहाजावरती पळापळ होते आणि त्या पळापळीमध्ये तो कौसल्याला उचलतो आणि एका पेटीमध्ये बंद करून ठेवतो. आणि तो असं ठरवतो की ह्या कौसल्यालाच आपण मारून टाकूया. आणि म्हणून ती पेटी घेतो आणि त्या समुद्रातला एक मोठा मासा असतो त्या माशाला सांगतो की तू ही पेटी लंकेमध्ये पोचती कर. आणि ती पेटी तो लंकेमध्ये, मासा आता काय रावणाच्या आज्ञेतच असतो कारण तिन्ही जगावरती त्यानं तिन्ही लोकांवरती सत्ता प्राप्त केलेली असते. आणि ती पेटी घेऊन जाताना तो मासा थोडासा थकतो आणि तो म्हणतो की आपण सावकाश पोस्ट करू, नाहीतरी आपल्याला तळातूनच जायचंय समुद्राच्या. आणि म्हणून तो पेटी एका ठिकाणी ठेवतो आणि काहीतरी त्याचं अन्न भक्षण करण्यासाठी म्हणून तो दुसरीकडे निघून जातो. आता दशरथ जो आहे, इकडं सगळीच वराडी मंडळी सगळी अस्ताव्यस्त झालेली आहेत, सगळी पाण्यात पडली, सगळे वाचले. कर्मधर्म संयोगाने दशरथ पोहत पोहत एका बेटापाशी जाऊन पोहोचतो. आणि हा जो मासा आहे, ह्या माशाने जी पेटी ठेवलेली असते त्याचा जरा अन्न भक्षण करण्यासाठी जायचं असतं, ती पेटीही वाहत वाहत त्या बेटापाशी येऊन थडकते. आता दशरथ ती पेटी कुतूहलाने उघडतो तर आत कौसल्य असते. मग दोघही जणांना प्रश्न पडतो की आता काय करायचं. आणि मग ते दोघही भगवंताची प्रार्थना करतात आणि भगवंताचे दूत तिथे नारद प्रगट होतात. आणि ते मग ह्या दाम्पत्याचं, दशरथ आणि कौसल्या यांचं लग्न प्रत्यक्ष नारद मुनी लावतात आणि त्या दोघांना पुन्हा त्या पेटीतच बंद करतात. आणि मग तो मत्स्य जो आहे तो, ती पेटी बंद झाल्यानंतर तो मत्स्य तेवढ्या वेळात येतो आणि ती पेटी घेऊन जातो, त्याला माहितीच नाही आत कोण आहे. आणि आत गेला मग ती पेटी पुन्हा रावणाच्या हातात पडते तिकडे लंकेत आणि तो उघडून बघतो तर आतमध्ये या दोघांचा विवाह झालेला आहे. आणि मग तिथे पुन्हा नारद प्रगटतात. बघा, नारद हे सगळीकडे म्हणजे देवांनाही वंदनीय आहेत, दानवांनाही आहेत आणि मानवांनाही वंदनीय आहेत. त्यामुळे रावणाच्या तिथे नारद महर्षी येतात आणि ते त्याची समजूत काढतात की हे करणं तुझं बरोबर नाहीये. जसं आपण म्हणतो की देवकी आणि वसुदेव सुद्धा सांगतात की देवकीचा 8वा पुत्र तुझा घात करणार आहे असं कंसाला सांगतात. तसंच तो पुत्र जन्माला तर येऊ दे मग बघू पुढचं. तसंच नारद काहीस याला समजावून सांगतात आणि मग दशरथ आणि कौसल्याला मात्र रावण सोडून देतो. आणि मग ह्या लग्नाचा जो विधी आहे तो पुन्हा अयोध्येत येऊन यथोचितपणे पार पडून यांचा सुखाचा संसार सुरू होतो. मग पुढचे अध्याय आहेत. आता मी हे एवढंच सांगते कारण अध्यायात अजून पुढे छान गोष्टी आहेत त्या, ते कसं उचललं, रावणाची कशी फजिती झाली, रावणाच्या मनात काय आलं, हे आपण मूळ ग्रंथात वाचलं तर आपल्याला जास्त आवडेल. मग इकडे ह्यांचा संसार सुरू होतो. मग पुत्र कामेष्ठी यज्ञ, ज्या कॉमन भाग आहे जो आपल्याला माहिती आहे,
तो मी काही पुन्हा सांगणार नाही, फक्त त्याला स्पर्श करून जाऊया आपण, कारण पुढे अजून बऱ्याच छान छान कथा बघायच्या आहेत. मग पुत्र कामेष्टी यज्ञ आहे त्यामध्ये. त्यानंतर सूर्याला गिळण्यासाठी जी उडी घेतात ती सांगितलेली आहे. त्यानंतर कौसल्याच्या पोटी राम येतात, म्हणजेच अष्टवर्ष वटुरूप घेऊन येतात आणि मग तेच तिथं तिच्याशी ज्ञानाच्या गोष्टी तिला ज्ञान देतात. तिथं स्थूल सूक्ष्म कारण महाकारण आणि तुर्य अवस्थेत अशा सर्व अवस्थेमध्ये राम तिला दर्शन देतात आणि तिला ज्ञानानं परिपूर्ण करतात. म्हणजे तिथे असं अत्यंत सुरेख वर्णन आलेलं आहे. त्या ओव्या मला घ्याव्याशा वाटल्या की चैत्र शुद्ध नवमी तिथी आली आणि त्याचं वर्णन असं आहे. असो ते कौसल्या सती बैसली असता एकांती, तो 8 वर्षाची मूर्ती सन्मुख देखे अकस्मात, संध्या राग अरुण बालार्क दिव्य रत्नांचे काढिले रंग, तळवे तैसे सुरेख श्रीरामाचे वाटती, भवसागर तरण्या गहन जहाज अद्भुत रामचरण, त्यावरी ध्वज विराजमान रात्रंदिन तळपतसे. अशी रामकथेला मानस सरोवराची येथे उपमा दिलेली आहे. आणि मग कौसल्या सांगते त्याप्रमाणे हा उल्लेख रामचरित मानस मध्ये पण आहे की कौसल्या सांगते म्हणजे भक्ती ही भगवंताला हळूहळू त्याच्या मानव स्वरूपामध्ये घेऊन कशी येते असं ते अत्यंत सुरेख असं वर्णन आहे. त्यानंतर मग ह्या मुलांचं बारसं होतं, वसिष्ठ नामकरण विधी होतो. त्यानंतर ही मुलं मोठी होतात आणि विश्वामित्रांचं आगमन होतं. राम आणि लक्ष्मण यांना तिथं त्यांच्या स्वाधीन केलं जातं. त्याआधी मौंजी बंधन झालेलं आहे. वसिष्ठांच्या कडे गुरुग्रही राहून राम संपूर्ण धनुर्धारी होतात, ज्ञानी होतात. सर्व विद्या ते सहजपणे प्राप्त करतात. त्यानंतर तीर्थाटन करून येतात. त्यानंतर रामाला आजकालच्या भाषेत जे आपण म्हणतो ते डिप्रेशन किंवा फ्रस्ट्रेशन आलेलं आहे आणि त्याच वेळेला विश्वामित्र हे राम आणि लक्ष्मणाला मागण्यासाठी येतात, रामालाच मागण्यासाठी येतात. तेव्हा दशरथ त्यांना नाही म्हणतो. मग त्यांना त्यांच्या कुलाचे वचनाची आठवण करून दिली जाते आणि मग तिथे वसिष्ठ महामुनी रामाला पूर्ण ज्ञान म्हणजे ज्याला आपण पूर्ण पुरुषोत्तम असं जे म्हणतो ते योग वासिष्ठ या ग्रंथाचा आपण मला वाटतं संध्याताईंनी याचं सांगितलेलं आहे या ग्रंथाबद्दल. आणि मग वसिष्ठांना श्रीराम अनेक प्रश्न विचारतात आणि पूर्ण 18 दिवसामध्ये पूर्ण ज्ञानाचा यामध्ये विचार सांगितलेला आहे. आणि मग आत्मज्ञानाची प्राप्ती, मग तिथे माया ही कंटक राजाची कथा तिथे येऊन गेलेली आहे. त्यानंतर ताटिका वध आणि सीतेचा पूर्वजन्म ही पण कथा एक वेगळी आहे की पद्माक्ष नावाचा राजा असतो, त्याने लक्ष्मी नारायणाची अत्यंत मनोभावे पूजा केलेली असते आणि त्याला लक्ष्मी सारखी कन्या वरदान म्हणून प्राप्त होते. आता ती कन्या प्राप्त झाल्यानंतर काही काळानंतर ती तरुण होते, मग तिचा विवाह करायचा असतो. अनेक प्रस्ताव येतात. तेव्हा राजा तिला म्हणतो की नीलवर्ण ज्याचा असेल त्यालाच मी ही कन्या दान करेन. आणि हे ऐकल्यानंतर तसं कोणीच नसतं म्हणून इतर राजपुत्र जे असतात ते त्या पद्माक्ष राजाचाच वध करून टाकतात. आणि तेव्हा मग ही राजकन्या असणारी ती लक्ष्मी स्वरूप असणारी ती तिथून पळून जाते. ती तिथून पळाल्यानंतर ती नेमकी रावणाच्या दृष्टीस पडते. रावण तिला पकडतो आणि तो पेटीमध्ये बंद करून ठेवतो. त्यावेळेला नाही, रावण तिला बघतो, तिला धरणार इतक्यात ती रत्नांमध्ये बदलली जाते. तिथे 5 रत्न तयार होतात आणि मग ती 5 रत्न तो मंदोदरीला द्यायची म्हणून ती त्या पेटीमध्ये ठेवतो. आणि ती पेटी उघडल्यावर मात्र इकडे मंदोदरीला आणतो आणि सांगतो की मी स्नान संध्या करून येतो, मग आपण ही पेटी उघडूया. पण मंदोदरीला काही धीर निघत नाही आणि ती रावण येण्यापूर्वीच ती पेटी उघडून बघते. त्यावेळेला त्याच्यामध्ये एक 5 वर्षाची कन्या असते आणि तिथं त्या कन्येला बघितल्यानंतर तिच्या मनात ममता निर्माण होते. पण एक तिला आश्चर्य वाटतं की हे असं कसं झालं, म्हणून ती एका ज्योतिषाला विचारते. तर तो सांगतो की ही तुमच्या कुळाचा नाश करणारी आहे, हिला तुम्ही पाठवून द्या. आणि म्हणून ती गुपचूपपणे तिच्या दासी आणि सेवकांकरवी
ती इथे मिथिलेमध्ये त्या जमिनीमध्ये तिला पुरून टाकलेली आहे आणि मग नंतर ती जनक राजाला प्राप्त होते. अशी ही सीतेची ही पूर्वकथा आहे. त्यानंतर मग सीता स्वयंवराचा प्रसंग येतो, की जनकाच्या मिथिलेचं वर्णन आहे त्यामध्ये. सीतेची ही साक्षात आदिमाया आहे. तिचे वर्णन तर अगदी सुरेख केलेलं आहे, की त्रिभुवनपतीची मुख्य राणी आदिमाया प्रणव रूपिणी, जे इच्छे मात्रे करुनी ब्रह्मांड हे घडी मोडी. जानकीचे अंगीचा सुवास भेदुनी जाये महद आकाश, जिने भुलविला आदि पुरुष आपल्या स्वरूप करोनी. पाय ठेविता धरणी स्थानी तेथे वसंत तिनं जिथे पाय ठेवला तिथं वसंत उत्पन्न होतात आणि ती घेण्यासाठी इतर पशु पक्षी भुंगे येतात. तर इथं हा वसंतच येतो तिच्या पदकमलांचा सुवास घेण्यासाठी. इथं इतकं सुंदर त्या सीतेचं वर्णन केलेलं आहे. आणि हिचा लावण्य कानावरती आल्यामुळे रावणही येतो. मग रावणाची आपण जी फजिती आहे तीही इथं उद्धृत केलेली आहे. त्यानंतर मग प्रभू रामचंद्र उठतात विश्वामित्रांच्या आज्ञेने आणि जानकीचा विवाह होतो. मग त्यानंतर मात्र इतरांचा सुद्धा विवाह संपन्न होतो चारही बंधूंचा. आणि इथं हे समाप्त होतं 8व्या अध्यायामध्ये. मग 9व्या अध्यायापासून शुभदाताई थोडं ऐकू येत नाहीये. शुभदाताई, शुभदाताई. त्यानंतर रामाचं राज्याभिषेक मागते, त्याप्रमाणे मग रामास होता ते वनवासात जाय, जसा वाल्मिकी रामायणात आलेला आहे. मग गुहक भेट आहे घडले वनातून आणण्यासाठी म्हणून भरत निघालेले आहेत. भरताचा विलाप, भरत आणि कैकेयीचा संवाद आहे. मग आता हे असे जे अध्याय लिहिलेले आहेत, ह्या प्रत्येक अध्यायाच्या खाली त्यांनी हा अध्याय किती दिवस कुठल्या वेळेला म्हणावा असं सुद्धा सांगितलेलं आहे आणि त्याच्यातून फलश्रुती काय प्राप्त होईल हेही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर म्हणजे संकट काळामध्ये जेव्हा आपण भरत पादुका आणण्यासाठी जेव्हा रामाकडे जातात चित्रकूट पर्वतावरती, तर तो जो अध्याय आहे 11वा अध्याय, तो जर आपण संकट काळी वाचलात तर आपल्याला धैर्य प्राप्त होतं असं त्यांनी त्यामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे 11 दिवस रोज संध्याकाळी हा पाठ करावा अशा पद्धतीनं त्यांनी प्रत्येक अध्यायाखाली याचं विवरण सांगितलेलं आहे. त्यानंतर अध्याय 12वा जो आहे तो रोज पठण जर केलं तर गृहकलह, काहींच्या घरात रोज काही ना काही कारणानं वाद होत असतात, तर ती असंही त्यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं हे अध्याय आहे. नंतर मग 13व्या अध्यायामध्ये शरभंग, सगळे जे ऋषीमुनी भेटलेले आहेत रामाला त्या सगळ्यांचं यामध्ये वर्णन आलेलं आहे आणि जटायू बरोबर मैत्रीही झालेली आहे. तसंच सीता ही अत्री अनुसयांना भेटलेली आहे, त्यांना आशीर्वाद मागते. ते अनुसया माता सीता मातेला सुंदरपणे मार्गदर्शन करतात आणि तिथं रेणुका मातेचं तिला दर्शन घडवलेलं आहे असाही यामध्ये उल्लेख आहे. त्यानंतर विराधाचा वध, शरभंग ऋषी त्यांची जी शरभंग ऋषींना जे कुष्ठरोगाचा त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे आणि कुष्ठरोग निवारण करण्यासाठी म्हणून तिथे उष्णकुंड रामाने निर्माण केलेली आहेत आणि ते निरोगी होतात आणि ते स्वर्गामध्ये जातात असं त्या उष्णकुंडांचाही उल्लेख यामध्ये आहे. त्याच्यानंतर सुतीक्ष्ण, अगस्ती, गोदावरी तटाच्या तिथं जटायूची मैत्री असा सगळा भाग या पुढच्या अध्यायांमध्ये आलेला आहे. त्यानंतर मग शूर्पणखा. आता शूर्पणखेचं सुद्धा एक वेगळं म्हणजे आधीचा विषय आहे की शूर्पणखेचा हिला एक मुलगा असतो त्याचं नाव शंबरी आणि तो कळकाच्या बेटामध्ये राहत असतो. आता कळक
म्हणजे काय हे मला काही सापडलं नाही त्याचा अर्थ, पण असं काहीतरी बांबू सारखं असावं असं वाटतं आहे. तर तो त्या बेटामध्ये तप करायचा आणि महादेवांनी त्याला काल खड्ग नावाचं शस्त्र वरदान म्हणून दिलेलं होतं आणि तो त्याचा नेहमीप्रमाणे चुकीच्या पद्धतीनं वापर करायचा आणि त्या कळकामध्ये जाऊन बसायचा, त्यामुळे तो कोणालाच सापडायचा नाही. मग जेव्हा लक्ष्मण तिथे येतात तर ते लक्ष्मण सहजपणे ते कळक तोडून टाकतात आणि त्याबरोबर ते कळक तोडल्याबरोबर तो जो शंभरी नावाचा पुत्र असतो तोही तो मरतो आणि तो मेल्यानंतर मग त्याचा सूड घ्यायचा, म्हणून मग शूर्पणखा रूप बदलून आलेली आहे. आणि मग तिचं आपण नेहमी जे बघितलेलं आहे की याच्याशी विवाह ते इकडं तिकडं तिला पाठवलं जातं आणि तिचं नाक आणि कान हे तोडलं जातं. असं ते कान आणि नाक कापून मग खरं दूषण त्रिशरा या सगळ्यांचा वध यामध्ये सांगितलेला आहे. मग त्याच्या पुढे ती रावणाकडे जाते नेहमीप्रमाणे, तिची तक्रार नोंदवते. मग रावणही येऊन पाहतो. त्यानंतर मग मृगयाचा जो प्रसंग येतो, म्हणजे मारीच हाला जे पाठवलेलं असतं तर ते मारीचालाही वाटतं की रावणाच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मेलो तर निदान आपलं कल्याण तरी होईल आणि मग त्याप्रमाणे मारीच हा मृग बनून येतो. मग तिला तो मोह होतो आणि याप्रमाणे ते सीतेचा हरण होऊन जातं. मग आता इथं जे दिलेलं आहे की कबंधचं पण तिथे वध नंतर केलेला आहे की राम आणि लक्ष्मण विलाप करीत जात असतात तेव्हा त्यांना धड नसलेला, म्हणजे पोटामध्ये ज्याचं मुख केलेलं आहे आणि प्रचंड मोठे हात आहेत असा तो कबंध मिळतो आणि भेटतो आणि मग तो एक दोन्ही हातामध्ये राम आणि लक्ष्मणांना पकडतात. दोघे जण शस्त्रांनी त्याचा हात तोडतात. त्याबरोबर तो दिव्य पुरुष म्हणून उत्पन्न होतो आणि मग त्यावेळेला तो म्हणतो की इथं आता अनुप्रास जचा अनुप्रास खूप सुंदर साधलेला आहे. जगद्वंद्या जनक जामाता जलद जलद गात्रा जन्मरहिता जलजनेत्रा जलसामन मनसा जनार्दना जगद्गुरो, असे सगळा जचा हा अनुप्रास आपल्याला या कथे ह्याच्यामध्ये ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर मग राम लक्ष्मण सीतेचा शोध घ्यायला जातात. मग पार्वतीचं आगमन होतं. पार्वती त्यावेळेला भारद्वाज मुनींकडनं तिनं कथा ऐकलेली असते पण तिला विश्वास नसतो, म्हणून ती रूप बदलून सीतेचंच रूप घेऊन ती सामोरी येते. लक्ष्मण सुद्धा एक क्षणभर फसतात पण रामराया ओळखतात आणि विचारतात की माते आपण एकट्या इकडे कुठे आलेला आहात, माझे प्रभू म्हणजेच महादेव कुठे आहेत. ती लज्जित होऊन जाते. मग पुढे ती सतीची कथा तो वेगळा पुढचा विषय आहे. पण या पार्वती आणि जानकीचं हे जे रूपहरण आहे ते पण होतं. मग सतीचा ते त्याग करतात महादेव. अशा पद्धतीनं ती रामाची परीक्षा घेते. त्यानंतर मग मात्र ते विलाप करत जात असताना इथं शापांचा उल्लेख आहे की राम विरहामध्ये असताना, भगवंताचा विरह असताना आपल्याला कोकिळ, हत्ती, चक्रवाक, मोर, कावळे आणि मृग या सगळ्यांना रामाने शाप दिलेले. आपल्याला असं वाटतं राम का बरं शाप देईल, तर त्याच्यातून हेच सांगायचंय की हे पंचविषयांमध्ये अडकणारे सगळे जे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये जर आपल्यालाही पंच ज्ञानेंद्रियाद्वारे पंच विषय आहेत आणि यामध्ये जर आपण अडकलो आणि जर रामराया आपल्यावरती जर कोपला तर कुठले कुठले शाप आपल्याला मिळतात आणि या शापातून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल, या शापातून जर आपल्याला कायमचं सुटायचं असेल तर रामचरणीचाच आपल्याला आश्रय घ्यायला पाहिजे. तर कोकिळेला राम म्हणतो की दुःख करतो, कोकिळ गाऊ लागली म्हणून तिला शाप दिला की तुझा स्वर खुंटतो. ती शरण येते आणि ती वसंत ऋतूतच तू गाशील असा कोकिळेला शाप दिला. त्याला सांगितलं की जेव्हा तो मारीशी जवळ जाईल आणि गर्भधारणा तिला झाली की तो 7 दिवसामध्ये 7 दिवस तो मूर्छित पडेल असं गजाला सांगितलेलं आहे. म्हणजे तो अचेतन म्हणजे प्रेतापरी तो पडेल असं त्याला सांगितलंय. चक्रवाक आणि चक्रवाकीला तो आपला दृष्टांत नेहमीच सगळे संत देतात, माऊलींनी पण दिलेला आहे की सूर्योदयाला भेट होईल आणि रात्री त्यांचा
वियोग होईल. त्यानंतर मोर याला नपुसक हा शाप दिलेला आहे. आणि मग नयनी येईल अश्रू स्रवती तेने वाढेल संतती. म्हणून मोराचं जे पीस आहे ते पुरुषोत्तम आपल्या मस्तकी धारण करतात. त्याच्या मागे हेही एक कारण आहे की तो अयोनिज आहे. जेव्हा मोराच्या अश्रू नयनातून अश्रू येतात, ते अश्रू जेव्हा ती लांडोर मादी ग्रहण करते तेव्हा तिथे गर्भधारणा होते. मग हे अयोनिज आहे. अशा पद्धतीनं असल्यामुळं हा मोराचं पीस हे भगवंत धारण करतात अशी एक आख्यायिका आहे. त्यानंतर कावळे की त्यांना जन्मामध्ये एकदाच रतिसुख प्राप्त होईल असा कावळ्यांना शाप दिलेला आहे. आणि मृग आणि मृगीस की रात्रीच वध होईल. जर तुम्ही रात्री एकत्र आलात मृग आणि मृगी तर तुमचा रात्रीच वध करण्यात येईल असे शाप रामाने यांना दिलेले आहे. त्याचा सगळा सविस्तर उल्लेख त्या अध्यायामध्ये अध्याय 16 मध्ये केलेला आहे. त्यानंतर मग सुग्रीवाशी मैत्री होते, वालीचा वध होतो. मग वाली पण प्रश्न विचारतो की मला का मारलं, त्या सगळ्याची उत्तर वगैरे रामरायांनी दिलेली आहेत. त्यानंतर मग सीतेचा शोध होतो. मग जटायू आणि संपाती यांची कथा ही सांगितली जाते. म्हणजे सगळे वानर जेव्हा समुद्र तटाकी येतात दक्षिण तीरेला आणि मग तिथे तो गिद्ध असतो आणि मग त्याला हनुमंत आणि जांबुवंत हे सगळी ती जटायूची कथा सांगत आहेत. इथे श्रीराम विजय ग्रंथाचा पूर्वार्ध संपलेला आहे आणि मग पुढे उत्तरार्धाकडे ही कथा येते की मारुती लंकेत गेलेला आहे. मग तिथे जाताना सिंहिका लंकादेवी हे निकुंभिल्या हे एक नवीन नाव यामध्ये मिळालेलं आहे. आणि हे सगळेजण त्याची परीक्षा घेतात आणि या परीक्षेतून तो उत्तीर्ण होतो आणि पुढे जातो. पुढे असं होतं की त्याची जी उड्डाण झालेली आहे. आता इथे एक वेगळा कथा प्रसंग आपल्याला बघायला मिळतो की पुढे लंकिणीला जेव्हा तो मुष्टी प्रहार करतो आणि त्यानंतर तो उड्डाण घेतो तो पडलंका म्हणजे ह्या लंकेच्या एक लंका असते त्या पडलंकेमध्ये तो उतरतो. तिथे रावणाची धाकटी बहीण असते, क्रौंचा ही असते आणि ती तिचा नवरा घरघर नावाचा असतो जो इंद्राने मारलेला असतो म्हणून ती भावाच्या आश्रयाने राहत असते. आता या पडलंकेवरती हा वानर कोण आला म्हणून ती आसुरी वृत्तीची असते ती क्रौंचा या हनुमंताला लहान रूप घेतलेलं असतं त्यामुळे पकडते. हनुमंत इतके बुद्धिमत्ताम असतात की ते पकडल्यानंतर ताबडतोब आपलं शरीर एकदम कोमल अंगाचं करून टाकतात. आणि आता ते कोमल रूप लुसलुशीत शरीर बघून ती म्हणते की आता ह्याला पाकामध्ये टाका, ह्याचा मी काहीतरी पदार्थ करून खाईन. तर तेव्हा हनुमंत म्हणतो पाकामध्ये टाकलंस तर मी विरघळून जाईन, मी इतका लुसलुशीत आहे, मी काय तुला कामाला येणार आहे. तर त्यापेक्षा तू मला तसंच खाऊन टाक, तुला जास्त मी तुझ्या तोंडात पडल्या पडल्या विरघळेन आणि मग तुला काहीच त्रास होणार नाही. मग तिलाही हे पटतं आणि ती त्याला पूर्ण तोंडात घालते. एवढ्यातच आणि तिच्या हृदयामध्ये जाऊन ते हृदयच हलवायला लागतो आणि तिच्या तो जवळजवळ काळजाचा झोकाच करतो आणि त्याबरोबर तिचा श्वास गुदमरला जातो आणि मग ती गडाबडा लोळू लागते. मग तेव्हा तिला असुर त्यांना वाटतं हिनं काहीतरी आता खाल्ला तो वानर म्हणून त्रास झालाय. तर अनेक आपण म्हणजे उलटी येणारे बाहेर पडणारे असे घाणेरडे पदार्थ तिला दिले जातात पण त्या वासाने सुद्धा येत नाही, काहीच होत नाही. हनुमंत काही बाहेर येईना आणि मग हनुमंतालाही ते वास असह्य होतात म्हणून तो नाकातून आपली शेपटी बाहेर काढतो आणि मग नाकातून शेपटी बाहेर काढल्यानंतर त्यांना सगळ्यांना गंमत वाटते आणि ती सगळी शेपटी जी आहे तिथं जे असुर असतात त्या सगळ्यांना ती शेपटी पुन्हा गुंडाळतो आणि मग हनुमंत तिच्या नासिकेतून जोरात बाहेर येतो आणि त्यामुळे ती गतप्राण होते आणि त्याचबरोबर हे शेपटीमधले राक्षस आपटून आपटून हनुमंत मारून टाकतो. आणि मग ही जी काही तिथं वृद्ध आसुरी असतात म्हणजे राक्षसिणी त्यांना विचारतो की तुम्ही मला आता लंकेचा पत्ता देताय का तुमचा पण हीच गत करू. मग त्या सांगतात की रावणाकडे जा वगैरे कसं जा आणि मग तो त्या पडलंकेतून मूळ लंकेमध्ये येतो. मग तिथं ही लंकेमध्ये असाच त्यांनी गोंधळ घातलेला आहे. मग मारुती मातेचा शोध घेण्यासाठी अनेक
महालांमध्ये हिंडतो, मग तिथं त्याला सगळं जे काय, मग तिथं त्याचं वैराग्य जे आहे ते तिथं प्रकर्षाने जाणवतं की एवढ्या याच्यात सुद्धा तो कुठेही विचलित होत नाही. त्यानंतर मग तो सीता मातेची गाठ घेतो, तिला मुद्रिका देतो, तिला धीर देतो आणि मग फळं हवी आहेत या बहाण्याने पुन्हा त्या अक्षाला मारतो आणि बागेचा विध्वंस केल्यानंतर इंद्रजित त्याला ब्रह्मास्त्राने पकडून आतमध्ये नेतो, रावणाच्या समोर उभं करतो. मग तिथं ते लंका दहनाचा जो प्रसंग आहे, शेपटीला आग लावण्याचा, तो घडलेला आहे. त्यानंतर मग सगळी तयारी होते आणि मग इकडं सेतू बंधनाचा मग ही सगळी माहिती घेऊन पुन्हा हनुमंत इकडे या तीराला येतो. इथं सगळेजण त्याचं कौतुक करतात, जांबुवंत वगैरे, आणि मग ते रामाकडे जातात, रामाला या सगळ्या गोष्टी सांगतात. पण तत्पूर्वी लंकेमध्ये हा हनुमंत सर्व देवदेवतांना भेटतो आणि मग तेव्हा ब्रह्मदेव हा सगळा जो पराक्रम आहे, ब्रह्मदेव पत्र लिहितो असा याच्यामध्ये उल्लेख आहे. आणि ते पत्र ब्रह्मदेव हनुमंताला सांगतो की तुम्ही हे प्रभूंना द्या. आणि मग ते पत्र घेऊन तो जेव्हा राम विचारतो की तू काय काय केलं सांग आम्हाला, तर तो काही न सांगता हे पत्र देतो आणि त्या पत्रामध्ये या सगळ्या याच्या पराक्रमाचा उल्लेख आहे. म्हणजे याच्यातून आपण केलेलं कुठेही सांगायचं नाही, हे खरोखरीच हनुमंताने आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. मग इथं सुंदरकांडाची समाप्ती होते. मग पुढे संधीचे प्रयत्न होतात, अंगदाचा पराक्रम आहे, मग ते युद्ध सुरू होतं, रावणाचा पराभव, कुंभकर्णाचा पराभव, इंद्रजिताचा पराभव. मग सुलोचना ही इंद्रजित मेल्यानंतर मग सुलोचना ही सती जाणार असते. ती तिचा हात इंद्रजिताचा हात सुलोचनाच्या अंगणात पडतो. मग ती विचारते की तू हे तुम्हाला कोणी मारलं? मग त्यावेळेला तो लिहितो की मला कसा मृत्यू आला ते. मग तिला ते धड आणि मस्तक हवं असतं, ते हवं असतं म्हणून ती रामाकडे जाते. मग रामाकडे गेल्यानंतर राम म्हणतो की मला विश्वास नाही बसत की हे हातानं तुला लिहून सांगितलं असेल की आम्हीच मारलं म्हणून. तर राम मग ती रामाला राम तिला म्हणतात की तू मस्तकातून बोलून दाखवलंस तर ठीक आहे. मग तिथे इंद्रजिताचं मस्तक असतं. मग ती अनेक गोष्टी त्याला सांगते, पण ते काही हसत नाही मस्तक. मग शेवटी ती म्हणते की माझ्या पित्यास, म्हणजे सुलोचना म्हणते माझ्या पित्यास बोलवलं असतं तर तुमचा वध टळला असता, असं म्हटल्यानंतर ते मस्तक हसतं. मग सगळ्यांना प्रश्न पडतो की हे असं कसं झालं. तेव्हा राम म्हणतात की ही शेषाची कन्या आहे आणि सुलोचना, आणि शेष अवतारच लक्ष्मण आहे, त्याच्याचकडून ते मारलं गेलेलं आहे म्हणून हे मस्तक हसलेलं आहे. आणि मग अशा रीतीनं इंद्रजित हा शेषाचा लक्ष्मणाचा जावई आहे. आणि मग तिथं ती सती गेलेली आहे. त्यानंतर मग अहिमही रावणाची कथा येते. मग लक्ष्मणाला शक्ती लागली, मग ते द्रोणाचल पर्वत घेऊन येतो. येताना भरताचा बाण लागतो. त्यावेळेला ते भरत आणि हनुमंताचे संवाद सांगितलेले आहेत. पुढे रावणाचा वध आहे. मग इंद्राने रथ दिलेला आहे की हृदयात असणारी अमृतकुपी तू इंद्राने रथ दिला आणि इंद्राचा जो सारथी आहे माताली, त्याने सांगितलेलं आहे. आपल्याला वाटतं की विभीषणाने सांगितलं की रावणाच्या हृदयात ती अमृतकुपी आहे, तर तसं नाही. तर मातली हा इंद्राचा जो सारथी आहे तो सांगतो की हा रावणाचा वध नक्की या ठिकाणी म्हणजे तू हृदयामध्ये जर मारलं असतं ती अमृतकुपी फुटेल आणि मग रावणाचा वध होईल. याप्रमाणे मग तो राम या हृदयातल्या 3 अमृतकुपीला बाण मारतो आणि मग तिथे त्यांचा रावणाचा वध होतो आणि सगळीकडे आनंदी होतो. मग इंद्र विचारतात की तुम्ही आम्हाला मुक्त केलं आहे तर काय करा. तर तो सांगतो की इथं अमृताचा पाऊस पाड, पण तो सगळ्या वानरांच्या मुखात जाऊ दे, वानरच जिवंत होतील. म्हणजे तर सगळ्यांना आश्चर्य वाटतं की असा भेदभाव प्रभू रामचंद्र कसे करतील. तर सांगतात की माझी पाठ या वानरांकडे होती आणि माझं दर्शन म्हणजे माझ्या मुखाचं दर्शन घेत मला हे असुर असून सुद्धा मला सन्मुख होते आणि म्हणून त्यांना मुक्ती निश्चित प्राप्त झालेली आहे, ते मोक्ष पदाला प्राप्त झालेले आहेत. परंतु वानर मात्र आहेत जे मृत्युमुखी पडलेत, त्यांच्याकडे माझी पाठ असल्यामुळं त्यांना गती मिळणार नाही म्हणून, आणि त्यांचं कार्य अजून शेष आहे, मला त्यांना प्रसाद द्यायचा आहे. म्हणून हे इंद्रा तू अमृताचा वर्षाव कर. त्याप्रमाणे अमृताचा वर्षाव झालेला आहे. तिथे दशरथ वगैरे पण उपस्थित झालेले आहेत आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन
मग पुष्पक विमानामध्ये बसून इकडं अयोध्येकडे येण्यासाठी निघालेले आहेत. मध्ये सीतेचं अग्निदिव्य आहे ते होतं. मग भरत भेट आल्यानंतर इकडे पुष्पक विमानातून अयोध्येकडे प्रस्थान, पुन्हा गुहकाची गाठ भेट, अशा रीतीने नंतर मग राम राज्याभिषेकाची कथा येते. मग पुन्हा रामाला राज्याभिषेक होऊन 10,000 वर्ष अत्यंत उत्कृष्टपणे हे चाललेलं आहे, राज्य रामराज्य चाललेलं आहे, जे आता आपल्या भारतात आता कलियुगात सुद्धा येऊ घातलेलं आहे. ह्या दिव्य सोहळा आपण 22 जानेवारी नंतर पाहणार आहोत. आणि त्यानंतर मग सीतेचा त्याग केलेला आहे. तो राजा रामाने राणी सीतेचा त्याग आहे, पण पती राम हा मात्र त्या सीतेच्या वियोगात अखंडपणे आहे. त्याची जी कारण मीमांसा आहे, याच्यामध्ये धोब्याचा उल्लेख नाहीये, फक्त एका व्यक्तीने म्हटलेलं आहे, अशा पद्धतीनं या कथेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. त्यानंतर मग लवकुशांचे जन्म होतात वाल्मिकींच्या आश्रमामध्ये. मग लवाचं धनुष्य ते जेव्हा अश्वमेध यज्ञ राम करायचं ठरवतात, तेव्हा ह्या लव आणि कुशांनी तो घोडा पकडलेला असतो. तर यांच्याशी युद्ध करताना जेव्हा शत्रुघ्न युद्धाला येतो, तर त्यावेळेला लवाचं धनुष्य तुटतं. तर हे सूर्य म्हणजे हे रामाचे किती पराक्रमी पुत्र असतात की तिथल्या तिथे ते सूर्याची आराधना करतात आणि सूर्याकडून त्यांना शर आणि चाप असं दोन्हीही मिळालेलं आहे. आणि मग लव युद्ध करतात, त्यामध्ये सर्वांचा पराभव होतो. हनुमंताला थोडीशी जाणीव होते, कारण हनुमंत निस्सीम भक्त आहेत. हनुमंताच्या अंतःकरणातच हृदयातच राम आणि सीता विराजमान आहेत. तो प्रसंगही यामध्ये घेतलेला आहे. आणि म्हणून हनुमंत स्वतः म्हणतात की आपण बघितल्याशिवाय नक्की आपण विरोध करायला नको, म्हणून ते आपणहून या लव आणि कुशांच्या तावडीत सापडतात. त्यानंतर मग मात्र यांचं लवकुशाचं ते वाल्मिकी येतात आणि मग ह्या हीच तुझे पुत्र आहेत असं रामाला सांगितलं जातं. मग पुन्हा मिलन झालेलं आहे. त्यानंतर मग लवणासुराची कथा येते. म्हणजे अनेक मग रामाने केलेले सगळे चांगले गोष्टी ज्या आहेत, अनेकांचा उद्धार कसा केलेला आहे, या बऱ्याच कथा या 40व्या अध्यायात आलेल्या आहेत. मग लवणासुराचा वध शत्रुघ्नाने केलेला आहे. आणि मग नंतर श्री रामचंद्रांचे निजधामाला गमन आहे. पण या अध्यायामध्ये म्हणजे या रामविजय ग्रंथामध्ये निजधामाचं गमन सांगितलेलं नाहीये. कारण श्रीधर कवी असं शेवटी लिहितात की मला प्रत्यक्ष रामचंद्रांनी अनुग्रह केला, माझ्यावरती करुणा केली आणि मला प्रत्यक्ष सगुण दर्शन दिलेलं आहे आणि सांगितलंय की जो जो माझं हे नाम घेईल, कलियुगामध्ये नामामध्ये मी आहे आणि जो कोणी श्रीराम जयराम जय जयराम हा जप करेल त्याच्या सन्मुख मी आहे, म्हणून मला तू निजधामाला आता पाठवू नकोस, मी इथंच आहे. आणि खरोखरीच रामलल्लाच्या स्वरूपामध्ये पुन्हा इथं रामयुग अवतरणार आहे. अशा रीतीने म्हणून या नामाचं जे आणि संतांनी प्रभू रामचंद्र भक्ष्या रीतीनं हा रामविजय जो श्रीधर कवी विरचित हा रामविजय ग्रंथ आहे, याचा ह्या साकल्याने विचार मांडण्याचा यातील काही प्रसंग आपल्याला सांगितलेले आहेत. हा अभ्यासण्याचा ग्रंथ असून यामध्ये खूप सुंदर सुंदर सौंदर्य स्थळ आहेत आणि त्याचा आपण यथोचितपणे अभ्यास करून ह्या नवीन नवीन कथा ही वेगवेगळी 19 रामायण आपण मिळवून त्याचाही विचार करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया, नक्कीच अभ्यास करण्याचा प्रयत्न करूया. झालेली सर्व सेवा ही श्री समर्थांच्या चरणी समर्पित करते. पुन्हा एकदा संध्याताई, दातार सर आणि सर्व विद्यमान जे प्रतिष्ठानचे जे लोक आहेत त्या सर्वांना वंदन करते. त्यांनी इथं बोलण्याची संधी दिली आणि सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. सर्व सेवा श्री समर्थांच्या चरणी समर्पित करते. जय जय रघुवीर समर्थ. काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमस्व. श्रीराम.